जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय एस एम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला मी काल तुम्हाला याची तिसरी टेस्ट पाठवलेली आहे. ज्याने कोणी व्यवस्थित सोडवलेली असेल त्याने आता व्यवस्थित आन्सर चेक करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सिरीजचा आपला 10वा भाग आहे मित्रांनो. बघा, 10 भागामध्ये आपण जवळपास 500 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. खूप महत्त्वाचे आहेत, सर्व तांत्रिक प्रश्न आहेत. प्रिव्हियस इयरचे सुद्धा मी घेतलेले आहेत आणि संभाव्य प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत. सर्व पदांकरता, ज्या पदांकरता तांत्रिक प्रश्न विचारले जातात तर त्या सर्व पदांकरता ही सिरीज अत्यंत महत्त्वाची आहे. व्यवस्थित संपूर्ण सिरीज पहा. तर बघूया मग कालच्या टेस्टचे आन्सर. ओके, चला मग बघूया. मग बघा, पहिला प्रश्न, सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? बघा, सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात मग? तर याचं उत्तर आहे पंचायत समितीचे उपसभापती. बघा, पंचायत समितीचे उपसभापती हे सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. बघा मित्रांनो, हे संपूर्ण सिरीजमधले आपले इथं कंटिन्यू प्रश्न केलेले आहेत बरं का. ओके, तर याचा संपूर्ण सिरीजमधला 452वा प्रश्न आहे आणि या टेस्टचा हा दुसरा प्रश्न आहे. व्यवस्थित समजून घ्या. ओके, चला बघूया मग प्रश्न. सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? बघा, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे विस्तार अधिकारी. विस्तार अधिकारी हे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात. बघा मित्रांनो, ज्याने कोणी टेस्ट सोडवलेली नसेल तर व्यवस्थित आता तुम्ही प्रश्न उत्तरे व्यवस्थित पाहून घ्या. बघा पुढचा प्रश्न, जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात? बघा, जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे पालकमंत्री. पालकमंत्री हे जिल्हा आमसभेचे अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न बघा, जिल्हा परिषदेचे वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतात? बघा, जिल्हा परिषदेचे वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतात मग? तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्ष. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. ओके, जिल्हा परिषद अध्यक्ष. पुढचा प्रश्न बघा, नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतात? बघा, नगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात मग? तर याचं उत्तर आहे मुख्याधिकारी. मुख्याधिकारी हे नगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख असतात. पुढचा प्रश्न बघा, जिल्हा परिषद स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? बघा, जिल्हा परिषदेचे स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्ष. पुढचा प्रश्न बघा, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? बघा, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर काय असेल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे पालकमंत्री. बघा, पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न बघा, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव कोण असतात? बघा, आता सचिव विचारले, वर अध्यक्ष विचारलं होतं तर आता सचिव विचारलेलं आहे. तर कोण असतात मग सचिव? तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. बघा मित्रांनो, इथं कन्फ्यूज होऊ नका. जर अध्यक्ष विचारलं तर ते पालकमंत्री असतात. ओके, आणि जर सचिव विचारलं तर ते कोण असतात मग? तर ते असतात जिल्हाधिकारी. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया मग. डॅश हा जिल्हा डॅश हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो. तर काय असेल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. बघा, जिल्हाधिकारी हे जिल्हा प्रशासनाचे केंद्रबिंदू असे मानले जाते जिल्हाधिकाऱ्यांना. ओके, चला पुढचा प्रश्न बघा, भारताच्या 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड कोणता होता? बघा मित्रांनो, आपण संपूर्ण पंचवार्षिक योजना व्यवस्थित घेतलेल्या आहेत. नक्कीच कोणत्या ना कोणत्या परीक्षेला, म्हणजे जवळपास सर्वच परीक्षेला ह्या पंचवार्षिक योजनेवर प्रश्न विचारले जातात बरं का मित्रांनो. व्यवस्थित तो व्हिडिओ आपला पाहून घ्या. सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. संभाव्य प्रश्नसुद्धा त्याच्यात मी घेतलेले आहेत. बघा मग, 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड विचारलेला आहे. तर काय मग? तर याचं उत्तर आहे 2002 ते 2007 या कालखंडामध्ये 10वी पंचवार्षिक योजना पार पडली. पुढचा प्रश्न बघा, त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीतील सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था म्हणजे रिकामी जागा. तर काय मग? तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषद. बघा, त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीतील सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था म्हणजे काय? जिल्हा परिषद. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या घटना दुरुस्तीप्रमाणे पंचायत समितीमध्ये स्त्रियांकरिता आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा, कोणत्या घटना दुरुस्तीप्रमाणे पंचायत समितीमध्ये स्त्रियांकरिता आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर काय असेल मग याचं उत्तर?
तर ही आहे 73वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न बघा मग, ग्रहांच्या गतिविषयक नियम कोणी मांडले? बघा, ग्रहांचे गतिविषयक नियम कोणी मांडले? तर काय असेल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे केपलर यांनी. बघा, ग्रहांच्या गतिविषयक नियम केपलर यांनी मांडलेले होते. पुढचा प्रश्न बघा, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे खाण्याचा सोडा. सोडियम बायकार्बोनेटला खाण्याचा सोडा या नावाने सुद्धा ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघा, जागतिक आरोग्य संघटनेने 2009 कोणत्या आजारांमुळे आरोग्य आणीबाणी घोषित केली? बघा, 2009 तर कोणत्या आजारामुळे आरोग्य आणीबाणी घोषित केली जागतिक आरोग्य संघटनेने? काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे स्वाईन फ्लू. बघा, स्वाईन फ्लू या आजारामुळे जागतिक आरोग्य संघटनेने 2009 साली आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. पुढचा प्रश्न बघा, लोहाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? बघा, लोहाच्या अभावामुळे कोणता रोग होतो मग? तर याचं उत्तर आहे पंडुरोग. लोहाच्या अभावामुळे पंडुरोग होतो. पुढचा प्रश्न बघा, गरिबी हटाव हा नारा कितव्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला आहे? बघा, गरिबी हटाव हा नारा कितव्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आलेला आहे हा नारा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटाव हा नारा देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, पुढचा प्रश्न, रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? बघा, रक्ताच्या कर्करोगासाठी तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ल्युकेमिया. ओके, चला पुढचा प्रश्न बघा, जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात येतो? महत्त्वाचा प्रश्न आहे, आरोग्य विभाग भरतीसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर काय असेल याचं उत्तर मग? कधी साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे 17 सप्टेंबर. बघा, 17 सप्टेंबर रोजी जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, पंचायत समिती संबंधीच्या तरतुदी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कायदा 1961च्या कोणत्या परिशिष्टात आहे? तर काय असेल मग याचं उत्तर? तर 6वे परिशिष्ट. ओके, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कशाला पांढरे सोने असे म्हटले जाते? बघा, पांढरे सोने कशाला म्हटले जाते मग? तर याचं उत्तर आहे प्लॅटिनियम. बघा, प्लॅटिनियमला पांढरे सोने असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न बघा, लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? बघा, लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते मग? तर याचं उत्तर आहे सायट्रिक ॲसिड. हे लिंबाच्या रसामध्ये असते, सायट्रिक ॲसिड. पुढचा प्रश्न बघा, भारतात एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला? महत्त्वाचा प्रश्न आहे, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत हा सुरू करण्यात आलेला आहे मग? तर याचं उत्तर आहे 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे, 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. पुढचा प्रश्न बघा, अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? महत्त्वाचा प्रश्न आहे, अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? मग काय असेल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे 1948 बघा, अणुशक्ती आयोगाची स्थापना 1948 स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा, त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीतील सर्वात कनिष्ठ स्तरावर कार्यरत असलेली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे रिकामी जागा. तर काय मग काय असेल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे ग्रामपंचायत. बघा, त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीतील सर्वात कनिष्ठ स्तरावर, बरं का, सर्वात कनिष्ठ स्तरावर कार्यरत असलेली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया मग. बघा, पुढचा प्रश्न, एक हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे रिकामी जागा रेणू वाहून नेतो? बघा, एक हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे किती रेणू वाहून नेतो मग? तर याचं उत्तर आहे 4. बघा, एक हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचे 4 रेणू वाहून नेतो. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी हे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न बघा, डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारात करतात? बघा, डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारात केली जाते?
तर याचं उत्तर आहे मूत्रपिंडाचे विकार. मूत्रपिंडाच्या विकारामध्ये डायलिसिस ही उपचार पद्धती वापरली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. बघा पुढचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्थेमध्ये पंचायत समितीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? बघा पंचायत राज व्यवस्थेमध्ये पंचायत समितीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर काय असेल मग याचं उत्तर, किती वर्षाचा असतो कार्यकाल? तर हा 5 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न बघा, 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा किती आवश्यक असते? बघा काय असेल उत्तर मग याचं? तर याचं उत्तर आहे 21 वर्ष. बघा 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा 21 वर्ष असते. पुढचा प्रश्न बघा, जागतिक मधुमेह दिवस कधी साजरा करण्यात येतो? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, जागतिक मधुमेह दिवस कधी साजरा करण्यात येतो? काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा होतो? बघा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा हा रोग होतो? तर याचं उत्तर आहे जीवनसत्व ए. बघा जीवनसत्व अ च्या अभावामुळे रातआंधळेपणा हा रोग होतो, जीवनसत्व अ. पुढचा प्रश्न बघा, राज्यातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे? बघा राज्यातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे? महत्त्वाचा आहे, जिल्हा परिषद भरतीसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषदांची संख्या राज्यामध्ये किती आहे मग? तर याचं उत्तर आहे 34. बघा राज्यामध्ये जिल्हा परिषदांची संख्या 34 आहे. तर मग कुठे कुठे जिल्हा परिषदा नाहीत? तर बघा मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाहीत. व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघूया, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी हा रोग होतो? बघा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी हा रोग होतो? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे जीवनसत्व B1. बघा जीवनसत्व B1च्या अभावामुळे बेरी हा रोग होतो. पुढचा प्रश्न, कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? बघा कच्ची फळे पिकविण्यासाठी कोणता गॅस वापरतात? तर काय असेल याचं उत्तर मग? तर इथिलीन गॅस वापरतात. कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन गॅस वापरतात. पुढचा प्रश्न बघा, केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले? महत्त्वाचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले? तर कोणत्या साली सुरू केले मग हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान? तर याचं उत्तर आहे 12 एप्रिल 2005. ही डेट व्यवस्थित लक्षात घ्या. 12 एप्रिल 2005 रोजी केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले. पुढचा प्रश्न बघा, ग्रामपंचायतीच्या 2 बैठकीत किती अंतर असावे लागते? बघा ग्रामपंचायतीच्या 2 बैठकीमधील अंतर किती दिवसाचे किंवा किती महिन्याचे असावे लागते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे 1 महिन्याचे हे 2 बैठकीमधील अंतर असावे लागते, 1 महिन्याचे. ओके. पुढचा प्रश्न बघा, डॅश हा आजार झालेल्या व्यक्तीच्या शरीराच्या एखाद्या भागात रक्तस्राव होऊ लागला तर तो थांबतच नाही. बघा कोणत्या रोगामध्ये मग जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील रक्तस्राव झाला तर तो थांबतच नाही, तर मग कोणता रोग आहे हा? काय म्हणता येईल याला? तर याचं उत्तर आहे हिमोफेलिया. बघा हिमोफेलिया. ओके. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो? महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो? काय असेल याचं उत्तर मग? तर जीवनसत्व क, व्हिटॅमिन सी. बघा व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. पुढचा प्रश्न बघा, लाळेमध्ये कोणते विकर असतात? बघा लाळेमध्ये कोणते विकर असतात? लाळेमध्ये. ओके. तर काय असेल याचं उत्तर मग? तर लाळेमध्ये टायलिन हे विकर असतात. टायलिन हे विकर. ओके. पुढचा प्रश्न बघा मग, राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात कधी करण्यात आली? महत्त्वाचा प्रश्न आहे, राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात कधी करण्यात आली? कोणत्या वर्षी करण्यात आली? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे 1952 मध्ये राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात 1952 मध्ये करण्यात आली. पुढचा प्रश्न बघा, डॅश या रोगामुळे उत्पन्न झालेली प्रतिकारशक्ती जन्मभर टिकते. बघा कोणत्या रोगामुळे
उत्पन्न झालेली प्रतिकारशक्ती ही जन्मभर टिकते. तर कोणता रोग असेल मग हा? तर बघा कांजण्या या रोगामुळे उत्पन्न झालेली प्रतिकारशक्ती ही जन्मभर टिकते. म्हणजेच बघा मित्रांनो, एकदा तुम्हाला जर कांजण्या आल्या तर पुन्हा जन्मभर कांजण्या येत नाहीत. ओके. पुढचा प्रश्न बघा, पंचायत समितीला अर्थपुरवठा कोण करतो? बघा, पंचायत समितीला अर्थपुरवठा कोण करते? मग कोण करतो? तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषद. बघा, पंचायत समितीला जिल्हा परिषद अर्थपुरवठा करते. पुढचा प्रश्न बघा, जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा करण्यात येतो? बघा, जागतिक क्षयरोग दिन महत्त्वाचा प्रश्न आहे. जागतिक क्षयरोग दिन सांगा मग कधी साजरा केला जातो मग? तर याचं उत्तर आहे 24 मार्च. 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेत ग्रामसभा संदर्भात कलम कोणते आहे? बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये ग्रामसभा याच्या संदर्भामध्ये कलम कोणते आहे? तर काय असेल मग याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कलम 243 ए. बघा, ग्रामसभा संदर्भात कलम आहेत कलम 243 ए. ओके. पुढचा प्रश्न बघा, शरीर बांधणीसाठी कोणता घटक उपयुक्त असतो? बघा, शरीर बांधणीसाठी कोणता घटक उपयुक्त? तर काय मग येईल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे प्रथिने. प्रथिने हे शरीर बांधणीसाठी अत्यंत उपयुक्त घटक आहे, प्रथिने. ओके. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे आहे? बघा, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे? तर काय असेल मग याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे जिराफ. जिराफ या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे आहे. पुढचा प्रश्न बघा, जागतिक यकृत दिन केव्हा साजरा केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे. जागतिक यकृत दिन केव्हा साजरा केला जातो? तर काय असेल मग याचं उत्तर? जागतिक यकृत दिन कधी साजरा करण्यात येतो मग? तर याचं उत्तर आहे 19 एप्रिल. बघा, 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो. मित्रांनो, हे सर्व दिनविशेष जे आहेत आरोग्यविषयीचे, याचं मी स्पेशल व्हिडिओ घेतलेले आहे. ए टू झेड सर्व आरोग्यविषयीचे दिवस मी तेथे घेतलेले आहेत. आरोग्य भरतीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. व्यवस्थित तो व्हिडिओ एकदा पाहून घ्या. चला बघूया पुढचा प्रश्न, पंचायत समिती विसर्जित करण्याचा अधिकार कोणास आहे? बघा, पंचायत समिती विसर्जित करण्याचा अधिकार कोणास आहे मग? तर याचं उत्तर आहे राज्य सरकारचा. बघा, पंचायत समिती विसर्जित करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. चला आजचा शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो. बघा, शेवटचा प्रश्न, भारतीय नियोजन आयोगाचे डॅश हे अध्यक्ष असतात? बघा, भारतीय नियोजन आयोगाचे कोण अध्यक्ष असतात मग? तर याचं उत्तर आहे पंतप्रधान. बघा, भारतीय नियोजन आयोगाचे हे पंतप्रधान अध्यक्ष असतात. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची ही आपली तिसरी टेस्ट कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला या टेस्टमध्ये प्रामाणिकपणे सांगा किती मार्क पडलेले आहेत, कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं चॅनलसुद्धा जॉईन करा, कारण सर्व आपण महत्त्वाचे अपडेट टेलिग्राम चॅनलला टाईम टू टाईम देत असतो. ओके. बाकी याची PDF सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.